नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर स्वागत आहे आपलं आज माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप माहितीशीर व्हिडिओ होणार आहे आणि हा व्हिडिओमधून आपल्याला एक विषय क्लिअर करणार आहोत आपण, की आपल्या प्रत्येक व्हिडिओला अशा म्हणजे कमेंट असायच्या की सध्या परमिट बंद झाल्यानंतर अशा कमेंट असायच्या की रिक्षा परमिट कधी चालू होणार आहे. तर काही रिक्षावाले असे कमेंट करायचे की आम्ही इलेक्ट्रिक रिक्षा घेऊ का, किंवा परमिट बंद असल्यामुळे आता आम्हाला पर्याय नाही, आम्हाला रिक्षा तर घ्यायची. परमिट म्हटलं तर सीएनजीची किंवा पेट्रोलच्या रिक्षाला परमिट लागतंय, पण आपल्याला इलेक्ट्रिक रिक्षा ही बिना परमिटची भेटते, तर आपण ती घ्यायची का? आपलं मार्गदर्शन विचारत होते, म्हणजे काय तुम्हाला कसं वाटतं, घ्यायची का नाही घ्यायची? तर मित्रांनो, याच विषयावरती आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत. तर चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर इलेक्ट्रिक रिक्षा म्हटलं तर मित्रांनो, आपली जी रेग्युलर सीएनजी पेट्रोल रिक्षा असते त्यामध्ये आणि त्या रिक्षांमध्ये अमाऊंटचा पण डिफरन्स असतो. तर आता जर आपल्या रिक्षाची किंमत काढली सीएनजी आणि पेट्रोलची, म्हणजे बजाज असो किंवा टीव्हीएस असो, 3 लाखाच्या आतमध्येच त्यांची किंमत आहे. आणि इलेक्ट्रिक रिक्षा म्हटलं तर तिची किंमत जाते 4 लाखाच्या प्लस जाते, म्हणजे 4.5 लाखापर्यंत त्याची किंमत जाते त्या रिक्षाची. तर असं आहे बघा. आणि आपण तुम्हाला सांगणार नाही की रिक्षा ती घेऊ नका म्हणून, प्रत्येकाची चॉईस असू शकते, पण आपण भविष्याच्या दृष्टीने त्याचं काही मायनस पॉईंट आपण तुम्हाला या व्हिडिओमधून क्लिअर करणार आहोत की ती रिक्षा का घेऊ नये. म्हणजे मला तर वाटतं, मी तर ती रिक्षा घेऊ शकत नाही असं मला तर वाटतंय. तुमची चॉईस असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण माझं मी वैयक्तिक मत या व्हिडिओमधून क्लिअर करणार आहे. कारण त्या रिक्षाची एक तर किंमत जास्त आहे आणि ती एक तर आहे बॅटरीवरती. बॅटरी म्हटलं तर तिची गॅरंटी वॉरंटी आली आणि तिची किंमत आता कशी असेल, किती असेल, ही भविष्यानुसार त्याची वाढत जाणार आहे परत. तर ह्या रिक्षाचा मेन पॉईंट आहे बॅटरी. तर बॅटरीची किंमत ही मार्केटमध्ये जास्त असणार आणि ती अवेलेबल आपल्याला जेव्हा कधी पाहिजे तेव्हा होईल का नाही होईल त्याची पण गॅरंटी नाही. तर त्या रिक्षाचा चार्जिंगचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कारण आपल्या घरी जर तिला स्विच किंवा पॉईंट असेल आपल्याकडे चार्जिंग पॉईंट, तर आपण घरी चार्जिंग करू शकतो. म्हणजे आपण कामावरून आलो की लावून ठेवू शकतो, आपल्या रेस्टच्या वेळेमध्ये ती चार्जिंग होऊ शकते. परंतु आपल्याला चार्जिंगची व्यवस्था जर आपल्या घरी नसेल आणि आपल्याला कुठं बाहेर चार्जिंग करायची असेल, तर आपल्याला त्याच्यासाठी 2 ते 2.5 तास आपले वेस्ट जाणार. तर त्याच्यासाठी आपले 2 ते 2.5 तास आपल्याला तिथं थांबावं लागणार. तर आपल्या जवळपासच्या समजा एरियामध्ये असेल तर ठीक, किंवा कुठं लांब जाऊन आपल्याला चार्जिंग करायची असेल तर तो आपला वेळ वाया जाणार त्याच्यामध्ये. सीएनजीच्या रिक्षाचा इथं प्लस पॉईंट कोणता असतो की आपण लाईनीमध्ये थांबलो तर अर्ध्या तासात आपला नंबर येतो, किती गाडी असल्या तरी. किंवा सीएनजी पंप आपल्याकडे खूप अवेलेबल आहेत, ह्या पंपावरती नाही तर त्या पंपावरती आपण सीएनजी भरू शकतो. सीएनजी भरण्याचं काम आपली 2 मिनिटात टाकी फुल होते. तर पुणे सिटीमध्ये थोडं सीएनजी कमी आहे, तिथं थोडं सीएनजी भरायला वेळ जातो. पण पीसीएमसी मध्ये एवढी तर अजून म्हणजे गर्दी नसते सीएनजी पंपावरती. जास्तीत जास्त कुठं असली तर अर्ध्या तासामध्ये आपला सीएनजी भरून होतो. हे आपलं पेट्रोल आणि सीएनजी गाड्याचं एक प्लस पॉईंट आहे. तर इलेक्ट्रिक गाडीचं म्हटलं तर सर्व्हिसिंग आली, तर त्या गाडीची सर्व्हिसिंग आपल्याकडे अजून पाहिजे तसं त्याचं गॅरेज नाहीत. हे आपल्या नॉर्मली गॅरेजमध्ये त्या गाडीची सर्व्हिसिंग होऊ शकत नाही. तर त्या गाड्यांचं एक्सपर्टच लागतात. तर तो एक प्रॉब्लेम आला. तिला आता सर्व्हिसिंग किती दिवसांनी करावं लागते तिथलं अजून आपल्याला एवढं त्याचं हे नाही, म्हणजे ज्ञान नाही आपल्याला. पण सर्व्हिसिंग तर करावंच लागणार, गाडी म्हटलं तर त्याची सर्व्हिसिंग असणारच. दुसरा पॉईंट आला तर उद्या समजा ती गाडी मार्केटमध्ये चालली किंवा नाही चालली, तर समजा आपल्याला ती गाडी विकायची झाली तर आपल्या मनासारखा रेट भेटेल असं नाही. किंवा त्या गाडीचं उद्या समजा मॉडेल बंद झाल्याने तुमच्याकडे ती गाडी आहे, त्या गाडीची उद्या स्पेअर पार्ट जर भेटली नाही तर आपण ती गाडी काय करणार, हा एक मुद्दा आहे. सध्या ती गाडी अजून कसं म्हणजे लोक परमिट नाही म्हणून ती गाडीकडे वळलेली आहेत, त्या गाडीमध्ये एंट्रीत असा मनासारखा कुणालाच नाही आहे. दुसरं त्या गाडीचा तुम्हाला मायनस पॉईंट सांगतो, पावसा पाण्यातनं ती गाडी एक तर बॅटरीची गाडी आहे, इलेक्ट्रिक गाडी आहे, पावसामध्ये किंवा पाण्यामध्ये आपल्याकडे आता खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे हेच कळत नाही. तर अशा याच्यामध्ये आपण ती गाडी घेऊन पाण्यामध्ये टाकणे म्हणजे लय मोठं रिस्की काम आहे. उद्या काय शॉर्ट वगैरे झाला, काय झालं तर कोणतीही दुर्घटना होऊ शकते. दुसरं, ती गाडी आपण कुठं लांब पल्ल्याला घेऊन जाऊ शकत नाही, म्हणजे गावाला वगैरे कुठे घेऊन वगैरे जाऊ शकत नाही. आपल्याकडं खेडेगावाकडे एकतर सीएनजीचे बोंब आहे, तर आपण हे चार्जिंग पॉईंटचं तर लांबच राहिलं. दुसरी गोष्ट, त्या गाडीला चढायला तुम्हाला पाहिजे तसा मायलेज ती गाडी देऊ शकत नाही, चढायला पिकअप देऊ शकत नाही. आणि तिची बॅटरी पण लोड घेणार नाही एवढी चढायला, म्हणजे लोड वगैरे असेल तर. ती गाडी कशी आहे आपल्याला म्हणजे सिटीमध्ये आडव्या रस्त्याला म्हणजे प्लेन रस्त्याला ठीक आहे, पण गावाकडे किंवा खेडेगावाकडे किंवा असं कोणत्या आउट साईडला समजा आपल्याला थोडं भाडं भेटलं आउट साईडचं वगैरे, तर त्या रुटिंगला आपण ती गाडी घेऊन जाऊ शकत नाही. आणि असे खूप सारे त्या गाडीचे म्हणजे मायनस पॉईंट आहेत. तर मित्रांनो, दुसरी एक त्या गाडीचा तुम्हाला प्लस पॉईंट सांगतो. समजा तुमच्याकडे स्वतःचं घर आहे, पार्किंगची व्यवस्था तुमची स्वतःची आहे आणि तुमच्याकडे चार्जिंगची व्यवस्था आहे स्वतःची, तर तुम्ही रात्रभर गाडी चार्जिंगला लावली तर तुम्ही सकाळी धंदा करू शकता आरामशीर. हा एक तुमच्याकडे प्लस पॉईंट आहे, म्हणजे तुमचं तिथं इंधन वाचतंय. तुमचे स्वतःचं जर कनेक्शन असेल चार्जिंगचं वगैरे, तर तुम्ही ही गाडी खुशाल घेऊ शकता. ती पण म्हणजे तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही स्वतःचं जर पार्किंग वगैरे असेल तर तुम्ही घेऊ शकता. पण ज्यांना कोणाला भाड्याने राहतात वगैरे, कोणाकडे
पार्किंग म्हणजे घरापर्यंत गाडी येत नाही, तर अशा लोकांनी ह्या गाडीच्या नादाला लागू नका असं मला तर वाटतंय. कारण की ही गाडी तुम्ही कुठं बाहेर लावून ठेवली रोडला, तिथं बॅटरी वगैरे चोरी झाली, कारण त्या गाडीची बॅटरीची किंमत खूप असतात आणि ती गाडी म्हणजे काय आपली कमी किमतीतली नाही, ती गाडी महागातली गाडी आहे. तर त्याचा कोणताही पार्ट समजा चोरी गेला तर आत्ताच ती गाडी मार्केटमध्ये आलेली आहे. तर त्या गाडीचे पार्ट समजा आपल्याला घ्यायचं झाले तर ते शोरूम मध्येच भेटणार. त्या गाडी जिथं आपण परचेस केली, जिथं आपण ज्या डीलरकडून गाडी घेतली त्यांच्याच कुठं वर्कशॉप असेल किंवा त्यांचं कुठं स्टोअर असेल तिथंच ते भेटणार. अजून मला वाटतंय तर मार्केटमध्ये पण त्यांचं स्पेअर पार्ट अवेलेबल नसतील. तर असं आहे मित्रांनो, गाडी घेणं म्हणजे ती खूप काळजीपूर्वक सांभाळावी लागेल आणि त्याच्या सर्व काही काळजी आपल्याला घ्यावं लागतील. तर मित्रांनो, प्रत्येकाची चॉईस तुमची वेगळी असू शकते. तर ह्या विषयाबद्दल आपल्याला कमेंट येत होत्या, ई रिक्षा घ्यावी का? तर ह्याच्यावरती मी माझं मत व्यक्त केलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला समजा घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण आपण थोडक्यात त्या गाडीचे किंवा मायनस पॉईंट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला इंधन वाचवायचं असेल तर तुम्ही ती गाडी फायदेशीर ठरू शकते तुम्हाला, पण त्याच्यात तुमचं चार्जिंग हे ते सर्व त्याच्यामध्ये तुमचा वेळ पण जाणार आहे. सविस्तर तुम्ही विचार करा याच्यावरती. आपला चार्जिंग करायचं म्हटलं तर कमीत कमी 2.5 ते 3 तास त्या गाडीला चार्जिंगला लागतात. 2 तास पकडले तरी 2 तासात आपण कसं पण धंदा करायचा म्हटलं तर 2 तासात आपले 300-400 रुपये होऊ शकतात. ते आपले तिथं वाया गेले आणि वेळ पण वाया गेला. तर अशा सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही मित्रांनो ह्या गाडीसाठी विचार करू शकता. घ्यायची का नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर परमिट चालू झालं तर मित्रांनो तुम्हाला जर रिक्षा घ्यायचीच असेल तर तुम्ही आपली CNG पेट्रोल रिक्षा घेऊ शकता, कारण ती रिक्षा ही भविष्यासाठी फायदेशीर आहे. आणि इलेक्ट्रिक रिक्षा ही कशी म्हणजे धोकादायक पण आहे, कधी धोका देईल ही सांगू शकत नाही. तिची बॅटरीवरची गाडी असल्यामुळे ती कधी कुठं काय करेल, तिला टोचन लावून आणल्याशिवाय पर्याय नाही, कारण तिला ऑप्शन पण दुसरं काही दिलेलं नाही तिने. तर बॅटरीच्या ऐवजी आपण दुसरं कोणतं इंधन टाकू ती चालू करू शकतो, असं पण ऑप्शन नाही, ओनली बॅटरी आहे. तर बघा मित्रांनो, विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.